इंडिया इटली पॅसिफिक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. नमस्कार मित्रांनो, मी महेश भोई आणि तुम्ही पाहत आहात आपला करंट अफेअर्स स्पेशल सेशन. आज आपण पाहणार आहोत की एक महत्त्वाची इंटरनॅशनल न्यूज, ते म्हणजे भारत आणि इटली यांनी आपल्या संबंधांना आता स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा दिला. ही घोषणा 20 मे 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोम भेटी दरम्यान करण्यात आली. मित्रांनो, ही पार्टनरशिप फक्त दोन देशांमधील मैत्री नाही, तर ट्रेड, डिफेन्स, टेक्नॉलॉजीमध्ये, ग्लोबल पॉलिटिक्समध्ये मोठं पाऊल मानलं जात आहे. तर चला या करंट अफेअरची सविस्तर माहिती समजून घेऊया. इंडिया इटली पार्टनरशिप म्हणजे काय? भारत आणि इटली यांनी आपले संबंध आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ट्रेड, डिफेन्स, टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, ग्लोबल गव्हर्नन्स आणि या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य हे वाढवलं जाणार आहे. आणि ट्रेड टार्गेटमध्ये दोन्ही देशांनी 2029 पर्यंत ट्रेड हा 20 बिलियन युरोपर्यंत वाढवण्याचं लक्ष ठेवलं आहे. यामुळे एक्सपोर्ट वाढेल, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी या वाढतील, रोजगार निर्मिती होईल. भारत आणि इटली यांमधील आर्थिक संबंध हे अजून मजबूत होतील. आणि त्याचबरोबर महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे जसेच की सेक्टर जे आपण बोलतो, ते दोन्ही देश खालील क्षेत्रांमध्ये हे सहकार्य वाढवणार आहेत. जसं सेमीकंडक्टर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लीन टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल्स, इन्फ्रास्ट्रक्चर, टेक्स्टाईल इंडस्ट्री, क्रिटिकल मिनरल्स. मित्रांनो, ही सर्व फ्युचर टेक्नॉलॉजीची क्षेत्रे आहेत. विशेषतः AI आणि सेमीकंडक्टरमध्ये भारतासाठी ही खूप मोठी संधी मानली जात आहे. आणि IMEC प्रोजेक्ट म्हणजेच भारत आणि इटली यांनी इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजेच IMEC ला हा पाठिंबा दिला आहे. तर IMEC म्हणजे काय? IMECचा फुल फॉर्म काय? तर हा एक मोठा इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट आहे, जो भारत, मिडल ईस्ट, युरोप आणि यांना जोडणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रेड जो असेल तो फास्ट होईल, ट्रान्सपोर्ट जो असेल तो ट्रान्सपोर्टची जी गोष्ट आहे ती कमी होईल, ग्लोबल कनेक्टिव्हिटी वाढेल. तसेच हा प्रोजेक्ट चीनच्या बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्हला पर्याय मानला जातोय. तसंच INNOVIT इंडिया लॉन्च दोन्ही देशांनी इनोव्हेट इंडिया सुरू केलं आहे. याचं उद्दिष्ट पाहायचं झालं तर स्टार्टअप कोलॅबोरेशन, रिसर्च पार्टनरशिप, टेक्नॉलॉजी इनोव्हेशन. यामुळे भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमला इंटरनॅशनल सपोर्ट मिळेल. आणि डिफेन्स कोऑपरेशन, भारत आणि इटली यांनी नवीन डिफेन्स इंडस्ट्रियल रोडमॅप हा स्वीकारला आहे. यामध्ये प्रामुख्याने नॅव्हल सिस्टम झालं, त्यामध्ये हेलिकॉप्टर्स, मराईन ऑर्नामेंट्स, इलेक्ट्रॉनिक वेलफेअर या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवलं जाणार आहे. मित्रांनो, यामुळे भारताची डिफेन्स टेक्नॉलॉजी ही आणखी मजबूत होणार आहे. आणि त्याचबरोबर काउंटर टेररिझम या दोन्ही देशांनी दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. आणि तसेच FATF म्हणजेच युनायटेड नेशन्स मेकॅनिझम यांच्या माध्यमातून सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ग्लोबल सिक्युरिटी आणि अँटी टेररिझम कोऑपरेशन हे मजबूत होणार आहे. आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बघायचं झालं तर इम्पॉर्टंट पॉईंट्स लक्षात ठेवण्यासारखे आहे की इंडिया इटली हे पॅसिफिक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली आहे. आणि घोषणा जी झाली ती 20 मे 2026ला. ट्रेड टार्गेट जो आहे तो 20 बिलियन युरो बाय 2029.
IMECला समर्थन दिलं. INNOVIT इंडिया लॉन्च डिफेन्स इंडस्ट्रियल रोडमॅप ही इम्पॉर्टंट महत्त्वाचे पॉईंट आहे. तर मित्रांनो, करंट अफेअर्स फक्त एक्झामसाठी नाही, तर जगात काय चाललं आहे हे समजण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि इंटरनॅशनल रिलेशन्स समजल्यामुळेच इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडन्स वाढतो, नॉलेज स्ट्रॉंग होतं आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये फायदा होतो. म्हणून रोज करंट अफेअर्स वाचणं खूप गरजेचं आहे. आणि करंट अफेअर्स मित्रांनो, आज आपण भारत आणि इटलीमधील पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपबद्दल सविस्तर माहिती पाहिली. आणि ही पार्टनरशिप ट्रेड, टेक्नॉलॉजी, डिफेन्स, ग्लोबल कनेक्टिव्हिटी या सर्व क्षेत्रांमध्ये खूप महत्त्वाची मानली जात आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा इंडिया इटली पार्टनरशिप, आणि अशाच करंट अफेअर्स व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी महेश भोई. पुन्हा भेटूया एक नवीन दमदार करंट अफेअर्स सेशन सोबत. जय महाराष्ट्र.